परमपूजनीय सद्गुरुनाथ श्री काका महाराजांचे नवसंजीवक प्रबोधन सातत्याने ऐकण्यासाठी मंथन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करा. जय साईराम. असं श्रीमद गुरुचरित्र ग्रंथ अध्याय 6. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सरस्वत्यै नमः. सर्वदेवताभ्यो नमः. श्री सद्गुरवे नमः. नामधारक म्हणे सिद्धासी, स्वामी तू ज्योती अंधकारासी, प्रकाश केला जी आम्हासी, गुरुपीठ आद्यंत. त्रयमूर्ती होऊन आपण, तीर्थे करावी किंकारण, विशेष असे काय गोकर्ण, म्हणून गेले तया स्थाना. तीर्थे असती अपरंपारी, सबस सांडून प्रीती करी, कैसा पावला दत्तात्री, अवतारी श्रीपाद श्रीवल्लभ. ऐक शिष्या शिखामणी, तुवा पुशिले जे का प्रश्नी, संतोष दाहला अंतःकरणी. सांगेन चरित्र श्री गुरूंचे, विस्तारोनी आम्हासी, सांगा स्वामी कृपेसी, म्हणून लागला चरणांसी, नामधारक प्रीतिकारे. ऐकोन नामधारकाचे वचन, संतोषले सिद्धाचे मन, सांगतसे विस्तारोन, गुरुचरित्र परियेसा. तुझकरिता आम्हासी, लाभ झाला असे मानसी, गुरुचरित्र सांगा वयासी, उत्कंठा मानसी होयते. म्हणे त्रयमूर्ती अवतरोन, तीर्थे हिंडे केवी आपण, विशेष पावला गोकर्ण, म्हणून पुससी आम्हाते. दत्तात्रेय आपण, तीर्थे हिंडे तयाचे कारण, भक्त जनहितार्थ दीक्षेस्तव जाण, उपदेश करावया. विशेष तीर्थ आपुले स्थान, गोकर्णी शंकर असे जाण, याच कारणे निर्गुण, त्रयमूर्ती वसती तया ठाया. गोकर्णीचे महात्म्य सांग तसे अनुपम्य, एकचित्त करून नेम, ऐक शिष्या नामधारका. त्या तीर्थाचे आदि अंती, सांगेन तुम्हा विस्तृती, जे पूर्वीवर लाधले असती, अपूर्व असे ऐकता. महाबळेश्वर लिंग देखा, स्वयंभू शिव असे ऐका, आख्यान त्याचे ऐका, लंबोदरे प्रतिष्ठिले ते. शिष्य म्हणे सिद्धासी, तीर्थ महिमा वानिसी, विघ्नेश्वरे प्रतिष्ठिले त्यासी, विस्तारोनी सांगमज. ऐक शिष्य विनिमित, ऐकोन बहुसंतोषत, निरूपित साध्यंत, महाबळेश्वर चरित्र. पुलस्त्य ब्राह्मणाची भार्या, नाम तियेचे कैकया, ईश्वर भक्ती अतिप्रिया, शिवपूजा सर्व काळ. नित्यकरी शिवपूजन, शिवपूजे वीण न घे अन्न, ऐसे करिता एक दिन, न मिळे लिंग पूजेसी. व्रतभंग होईल म्हणून, मृत्तिका लिंग करूनी, पूजी अति संतोषोनी, भक्तिपूर्वक अवधारा. तिचा पुत्र अतिक्रूर, नाम तया दशशिर, आला तेथे वेगवत्तर, मातृदर्शन करावया. नमिता झाला मातेसी, पुसे पूजा काय करीसी, माता सांगे विस्तारेसी, लिंग पूजले मृत्तिकेचे. रावण म्हणे जननीसी, माझी माता तू म्हणविसी, मृत्तिकेचे लिंग पूजेसी, अभाग्य आपुले म्हणतसे. मागुती म्हणे तियेसी, पूजिता फळ काय यासी, कैकया सांगे पुत्रासी, कैलासपद पाविजे. रावण म्हणे मातेसी, कैलास आणुनी दुजपासी, देईन हे निश्चयेसी, सायास कावो करीत्येसी. ऐसे बोले तो रावण, माते सवे करी पण, आणि नत्वरित उमारमण, कैलासासहित लंकेसी. पूजा करीवो स्वस्थ चित्तेसी, मृत्तिका लिंग का करीसी, म्हणून निघाला त्वरितेसी, मनोवेगे निशाचर. पावला त्वरे शिवपुरासी, शुभ्ररम्य पर्वतासी, धरो निहालवी क्रोधेसी, वीरब वीसबाहू भुजाबळे. आंदोळले कैलास भुवन, उपटी तसे तो रावण, दाही शिरे टेकून, उचलीन म्हणे उल्हासे. शिर लावून पर्वतासी, कर टेकून मांडीसी, उचलिता झाला प्राणेसी, सप्तपाताळ आंदोळले. फणाच कुविशेष आपण, कूर्म भ्याला कापोन, भयचकित देवगण, अमरपुर कापतसे. कंप झाला स्वर्ग भुवन, सत्यलोक विष्णू भुवन, येरू पडतसे गडबडोन, म्हणती प्रळय मांडला. कैलासपुरीचे देवगण, भयाभीत झाले कंपायमान, भयाभीत गिरिजा आपण, होऊन गेली शिवापासी.
पार्वती विनवी शिवासी, काय झाले कैलासासी, आंदोळ तसे सभेसी, पडो पहात निर्धारे, नगरात झाला आकांत, बैसले ती तुम्ही स्वस्थ, करा प्रतिकार त्वरित, म्हणून चरणा लागली. ईश्वर म्हणे गिरिजेसी, न करी चिंता मानसी, रावण माझा भक्त परियेसी, खेळतसे भक्तीने. ऐसे वचन ऐकोनी, विनवी गिरिजा नमोनी, रक्ष रक्ष शूलपाणी, समस्त देव गणाते. ऐकोन उमेची विनंती, शंकरे चेपिला वामहस्ती, दाही शिरे भुजांसहिती, दडपलासे गिरी चातळी. चिंता करी मनी बहुत, शिव शिव ऐसे उच्चारित, ध्यातसे स्तोत्र करीत, शरणागता रक्ष म्हणोनी. त्राहि त्राहि पिनाकपाणी, जगद्रक्षक शिरोमणी, शरण आलो तुझे चरणी, मरण कैचे भक्तासी. शंकर भोळा चक्रवर्ती, ऐकोन त्याची विनंती, चेपिले होते वामहस्ती, काढिले त्वरित कृपेने. सुटला तेथून लंकेश्वर, स्तोत्र करी तसे अपार, स्वशिरे छेदोन परिकर, तंतुला विजय निज अंतरे. वेद सहस्र एक वचनी, वर्णक्रमादि विस्तारोनी, सामवेद अतिगायने, समस्त रागे गातसे. गण रसस्वर युक्त, गायन करी लंकानाथ, तयांची नामे विख्यात, सांगेन ऐका एक चित्ते. आठही गण प्रख्यात, उच्चारी तसे लंकानाथ, मगण ब्राह्मण प्रख्यात, दगण क्षत्री विशेष. भगण वैश्य ध्यानेसी, तगण शूद्र वर्णेसी, जगण दैत्य परियेसी, रगण प्रत्यक्ष चूतगुणे. सगण तुरुंग रूपेसी, यगण शुद्ध परियेसी, विस्तारित गायनेसी, लंकापती रावण. गायन करीत नवरसेसी, नावे सांगेन परियेसी, शांत भयानक अद्भुतेसी, शृंगार हास्य करुणारसे. रौद्र वीर बीभत्सेसी, गायन करी अति उल्हासी, वेणू वाजवी सप्तस्वरेसी, ध्यानपूर्वक विधीने. जंबुद्वीप नाम जासी, षड्जस्वर नाम परियेसी, कंठी हुनी उपजजासी, मयूरस्वर आलापित. उत्तम वंशी उपजयासी, गीर्वाण कुळे ब्रह्मवंशी, पद्मपत्र वर्ण परियेसी, वन्ही देवता शृंगार असे. द्वितीय स्वर ऋषभासी, जन्म प्लक्षद्वीपासी, उपदहृदय स्थानेसी, चाषस्वर आलापित. प्रख्यात जन्म क्षत्रवंशी, विराजवर्ण यमदेवतेसी, क्रीडा अद्भुत रस ऐसी, वीणा वाजवी रावण. तृतीय स्वर गांधारेसी, गायन करी रावण परियेसी, कुशद्वीप वासजासी, नासिक स्थान अवधारा. अजस्वर अलापत्यासी, गीर्वाण कुल वैश्य वंशी, सुवर्णवर्ण कांतीसी, चंद्रदेवता अद्भुत रसे. मध्यम स्वर चातुर्थक, क्रौंच द्वीप वास ऐक, उरस्थान उच्चारी मुखे, क्रौंच स्वरे आलापित. गीर्वाण कुळ ब्रह्मवंश, कुंदवर्ण रूप सुरस, ध्यान करी लंकाधीश, लक्ष्मी देवता करुणारस. शाल्मली द्वीप भूमिसी, जन्म पंचम स्वरासी, कंठी उपजोनी नादासी, कोकिळास्वरे गातसे. ध्यान करी तया स्वरासी, उपज झाला पितृवंशी, कृष्णवर्ण रूप त्यासी, गणनाथ देव हास्यरसे. श्वेतद्वीप जन्म ख्यात, स्वर असे नाम दैवत, ललाट स्थान नाद व्यक्त, दुर्धरस्वरे आलापी देखा. ऐसा दैवत स्वरासी, बीभत्स रस अति उल्हासी, गाय रावण परियेसी, ईश्वरा प्रति भक्तीने. पुष्कर द्वीप उपजे जासी, निषाद स्वर नाम परियेसी, उत्पत्ति तालव्य संधीसी, हस्तिस्वरे गातसे. असुर वंश वैश्यकुळी, कल्पशुद्ध वर्ण पाटली, तुंबरमली मुनिदेवता जवळी, सूर्यदेवता अवधारी. भयानक रस देखा, चर्ची व्याकुळ असे निका, येणे परी स्वप्त स्वरिका, गायन करी लंकानाथ. राग सहित रागिणीसे, गायन करी सामवेदासे, श्रीरागादि वसंतासे, आलाप करी दशशिर. भैरवादि पंचमरागे, नटनारायण मेघरागे, गायन करी अभ्यास योगी, लंकानाथ शिवाप्रती. गौडी कोल्हाळ आंधळी, द्राविड रागे कौशिक माळी, देवगांधार आनंद लिळी, गायन करी लंकानाथ. धनाश्रिया वराळीसी,
रामकली मंजिरेसी गौड ही दशाक्षी हारीसी गायन करी लंकेश्वर भैरवी गुरुजरी सहित वेळावली राग ललित कर्नाटकी हंसयुक्त गायन करी दशाशिर त्राटकी मोटकी देखा टंकाक्षी सुधा नाटका सैधवा माळा की ऐका गायन करी लंकानाथ बंगाली राग सोरटीसे कामबोध मधुमाधवीसे देवा क्रिया भूपाळीसे गायन करी दशानन राग वल्लभ माधुरीसे राफेरी राग हर्षी विहंगदात्री चंडीसे वसवी जाती रागाने शिर कापून आपुले देखा यंत्र केरे कलकमळिका शिरा काढून तंतुका रावणेश्वर घातसे समया समयी आलापन करी दशशिर आपण प्रातः काळी करी गायन अष्टराग परियेसा मध्यम राग वेळोवेळी दशांग भैरव करी भूपाळी मल्हार धना श्री बंगाली प्रातः काळी गातसे बराडी ललिता गुरुजरासे गौडक्री आहारी कौशिकेसी माध्यान्ह समया या गायनासी रावण करी परियेसा कुरंजी तोडी मालश्रियेसी दशांक पंचम परियेसी अपराह्न वेळ अतिहर्षी ईश्वरा प्रति गातसे चारी प्रकार गौडीयेसी रामकली श्रीरागासी देवकी पट मंजिरेसी वसंतुरागे ऋतुकाळी ऐसे 36 रागेसी गायन करी सामवेदासी निर्माण रूप भक्तीसी चंद्रमौळी सांबाची रावणाचे भक्तीसी प्रसन्न झाला ईश्वर त्वरितेसी निजरूप अतिहर्षी उभा राहिला सन्मुख पंचवक्त्र त्रिनेत्रेसी उभा राहोनी संतोषी काय इच्छा तुझे मानसी मागवर म्हणतसे म्हणे रावण शिवासी काय मागावे तुझ पासी लक्ष्मी माझे घरची दासी आठ निधी माझे घरी चतुरानंद माझा जोशी 33 कोटी देवहर्षी सेवा करीती अहर्निशी सूर्य चंद्र वरुण वायू अग्निसारेखा सेवा करी वस्त्रे धूत अति कुसरी यम माझा आज्ञाधारी निरूपावे गळा न मारी कवणा इंद्रचिता सारेखा पुत्र कुंभकर्णा ऐसा भ्रात्र स्थान समुद्रा माझी पवित्र कामधेनु माझे घरी सहस्रकोटी आयुष्य मज हे सांगणे न लगे तुझ आलो असे जे काज कैलास नील लंकेसी व्रत असे जननीसी नित्य पूजन तुम्हासी मनोरथ पुरबावे भक्तीसी कृपा सिंधू दातारा ईश्वर म्हणे रावणासी जरी चाड असे पूजेसी काय करीसी कैलासासे आत्मलिंग तुझ देतो आता जे जे मनीची वासना पुरेल त्वरित ऐकत जाणा लिंग असे प्राण आपणा म्हणून दिधले रावणासी पूजा करी वेळ तिन्हे अष्टोत्तर शतजप करोनी रुद्राभिषेके अभिषेकोनी पूजा करावी एक चित्ते 3 वर्षे जे पूजिती तेची माझे स्वरूप होती जे जे मनी इच्छिते ते ते पावती अवधारा हे लिंग असे जयापासी मृत्यू नाही गापरियेसी दर्शन मात्रे महादोषी उद्धरतील अवधारा ठेवू नको भूमीवर जो बरी पावे तुझे नगर 3 वर्षे पूजा कर तूच ईश्वर होशील वरला धोनी लंकेश्वर निरोप देत कर्पूर गौर करुणी साष्टांग नमस्कार निघाला त्वरित लंकेसी इतुका होता अवसर नारद होता ऋषीश्वर निघून गेला वेगे सत्वर अमरपुरा इंद्रभुवना नारद म्हणे इंद्रासी काय स्वस्थ चित्ते बैसलासी अमरत्व दिधले रावणासी लक्ष्मी गेली आज तुमची चिरायू झाला लंकेश्वर प्राणलिंग देत कर्पूर गौर अनेक दिधला असे वर तूच ईश्वर होशील 3 वर्षे पूजिल्यासी तूच माझे स्वरूप होसी तुझे नगर कैलासी मृत्यू नाही कदा तुझ ऐकोनी ऐसा वर लाधोनी गेला रावण संतोषोनी 33 कोटी देव कोठुनी सुटती आता तुम्हासी जावे त्वरित तुम्ही आता सेवा करावी लंकानाथा उर्वशी रंभा मेनका त्वरिता भेटीस न्याव्या रावणाचे ऐसे वचन ऐकोनी इंद्र भय भीतमनी नारदा विनवी कर जोडूनी काय करावे म्हणतसे नारद म्हणे इंद्रासी
उपाय काय त्वरितेसी जावे तुम्ही ब्रह्मयासी तयासी उपाय करील इंद्र नारदा समवेत गेले ब्रह्मलोकात त्वरित विस्तारो नियावृत्तांत सांगे इंद्र ब्रह्मयासी ब्रह्मा म्हणे इंद्रासी जावे त्वरित वैकुंठासी दैत्यवैरी ऋषिकेशी उपाय करील निर्धारे म्हणून निघाले तिघे जण पावले त्वरित वैकुंठ भुवन भेटला तत्काळ नारायण सांगती वृत्तांत रावणाचा विरिंची म्हणे विष्णूसी प्रतिकार करावा वेगेसी कारण असे तुम्हासी राम अवतारी परियेसा 33 कोटी देवांची घातले असे बंदीसी याची कारणे तुम्हासे करणे असे अवधारा ईश्वराचे प्राणलिंग घेऊन गेला राक्षस चांग आता रावणा नाही भंग तोची होईल ईश्वर त्वरित उपाय करावा यासे पुढे जड होईल तुम्हासे निर्दाळावया राक्षसांचे अवतरुणी तुम्हीच यावे ऐसी विनवी चतुरानन मग कोपोनी नारायण कार्य नासेल म्हणून निघाला झडकर कैलासा विष्णुवाला ईश्वरापाशी म्हणे शंकरा परियेसी प्राणलिंग रावणासी द्यावया कारण तुम्हा काय रावण क्रूर महादैत्य सुरबर सकळ त्याचे भृत्य कारागृही असती समस्त केवी सुटती सांग आम्हा ऐसे दुराचारी यासे वर देता उल्हासे देवत्व गेले त्याचे घरासे घेईल स्वर्ग निर्धारे तो ईश्वर म्हणे विष्णूसे तुष्टलो तयाचे भक्तीसे विसर पडला आम्हासे संतोषे तिथले प्राणलिंग आपले शिर छेदून देखा वीणा केली स्वहस्तका सप्तस्वर वेदादिका गायन केले संतोषे जरी मागता पार्वतीसी देतो सत्य परियेसी भुली पडली भक्तीसी लिंग नेले प्राण माझा विष्णू म्हणे उमाकांता तुम्ही ऐसा वर देता आम्हा सायास होय तत्वता दैत्य उन्मत्त होता ती देवद्विज लोकांसी पीडा करीती बहुवशी कारणे आम्हाशी अवतार धरणे घडते देखा कधी दिले लिंग त्यासी नेले असेल लंकेशी शंकर म्हणे विष्णूसी पाच घटी झाल्या आता ऐकता ती शिववचन उपाय करी नारायण धाडिले चक्र सुदर्शन सूर्या आड भावया बोलावून नारदासी सांग तसे ऋषिकेशी तुम्ही जावे त्वरितेसी रावण जातो लंकेशी देखा मार्गी जाऊन तयासी विलंब करावा परियेसी जाऊ न द्यावे लंकेसी त्वरित जावे म्हणतसे चक्र झाले सूर्या आड स्नान संध्या रावणा चाड तुम्ही जाऊन या दृढ विलंब करावा परियेसी ऐकून या श्री विष्णूच्या बोला नारद त्वरित निघून गेला मनोवेगे पावला जेथे होता लंखानाथ नारदाते पाठवूनी विष्णू विचारी आपुल्या मनी गणेशासी बोलावूनी पाठवू म्हणे विघ्नासी बोलावूनी श्री गणेशासी सांगे विष्णुपरियेसी कैचा रावण तुझसी सदा उपेक्षितो सकळ देव तुझ बंदिती त्यांचे मनोरथ पुरती तुझ जे का उपेक्षिते विघ्ने बाधती तयांसी तुझ नेणता रावण देखा घेऊन गेला निधान ऐका प्राणलिंगा अतिविशेखा नेले शिवाज बोळूनी आता त्वा करावे एक रावणापाशी जाऊन देख कपट रूपे कुब्जक बाळवेश धरोनिया वाटेस होईल अस्तमान रावण करील संध्या वंदन नारद गेला याची कारण विलंब करावा या दैत्यासी आज्ञा शिवाची रावणासी न ठेवी लिंग भूमीसी शौचाचमन समयासी आपणाजवळी न ठेवीजे बाळ वेशे तुवा जावे शैष्य रूप करुणा भावे सूक्ष्म रूप दाखवावे लिंग घ्यावे विश्वासुनी संध्या समयी तुझे हाती लिंग देईल विश्वसरीती तुवा ठेवावे तात्काळ क्षिती लिंग राहील तेथेची येणे परी गणेशासी शिकवी विष्णुपरियेसी संतोषोनी अतिहर्षी भातुके मागे तये वेळी लाडू तिळव पंचखाद्य इक्ष खोबरे दालिम आद्य शर्करा घृत क्षीर सद्य द्यावे त्वरित आपणासी चणे भिजवून आपणासी तांदूळ लाह्या साखरेसी
त्वरित भक्षण करावयासे द्यावे स्वामी म्हणतसे. जे जे मागितले विघ्नेश्वरे त्वरित दिले शारंग धरे. भक्षित निघाला वेगवक्त्रे ब्रह्मचारी वेश धरून. गेला होता नारद पुढे ब्रह्मऋषी महात्म्य गाढे. उभा ठाकला रावणा पुढे कवण कोठून आलासे. रावण म्हणे नारदासी गेलो होतो कैलासासे. केले उत्कृष्ट तपासे तोषविले तया शिवा. तेणे प्रसन्न होऊन आम्हासी लिंग दिधले परियेसे. आणिक सांगितले संतोषी लिंग महिमा अपार. नारद म्हणे लंकानाथ दैव थोर तुझे आता. लिंग लाधलासी अद्भुता जाणो आम्ही आद्यंत. दाखवी लिंग आम्हासी खुणे ओळखू परियेसी. लिंग लक्षण विस्तारेसी सांगू आम्ही तुझ लागी. नारदाची या वचनासी न करी विश्वास परियेसी. दाखवी तसे दुरोनिलिंगासे व्यक्त करो निजा समये. नारद म्हणे लंकेशा लिंग महिमेचा प्रकार ऐसा. सांगेन तुझ बहुसुरसा बैसोनी ऐक स्वस्थ चित्ते. लिंग उपजले कवणे दिवशी पूर्वी जाणिले तयासी. एक चित्ते परियेसी कथा असे अतिपूर्व. गिळून सकळ सौरभासी मृग एक काळाग्नि समेसी. ब्रह्मांड खंड परियेसी पडिला होता तो मृग. महाब्रह्मा विष्णू महेश्वरांसी गेले होते पारधियेसी. मृग मारिले परियेसी भेदिले मेद तये वेळी. तयासी होती तीन शृंगे खाली असती तीन लिंगे. तिघी घेतली तीन भागे प्राणलिंगे परियेसा. लिंग महिमा ऐक कानी जे पूजिती वर्षे तिनी. तेची ईश्वर होती निर्गुणी वेदमूर्ती तोची होय. लिंग असे जयास्थानी तोची कैलास जाणा मनी. महत्वयाचे असे गुणी ब्रह्मा विष्णू महेश्वरांची. आणिक असे एक बरवे सांगेन ऐक एक भावे. रावण म्हणे आम्हा जाणे असे त्वरित लंकेसी. म्हणून निघाला महाबळी नारद म्हणे तये वेळी. सूर्यास्त आहे जवळी संध्याकाळ ब्राह्मणांची. सहस्त्र वेद आचरसी संध्याकाळी मार्ग क्रमिसी. वाटेल होईल तुझनिशी संध्या आलोप होईल. आम्ही जाऊ संध्या वंदनासी म्हणून नारद विनयेसी. पुसून या रावणासी गेला नदी तीरा. इतकिया अवसरी पातला गणेश ब्रह्मचारी. रावणा पुढे चाचरी समिधा तोडी कौतुके. रावण चिंती मानसे व्रतभंग होईल आपणासे. संध्या करावी त्रिकाळेसी संदेह घडला म्हणतसे. ईश्वरे सांगितले आम्हासे लिंग न ठेवावे भूमिसे. संध्या समयो झाली निशी काय करू म्हणतसे. तव देखिला ब्रह्मचारी अतिसुंदर बाळका परी. हिंडतसे नदी तीरी देखिला रावण तये वेळी. मनी विचारी लंकानाथ ब्रह्मचारी कुमार दिसत. नगरी आमचा विश्वासघात लिंग देऊ तया हाती. संध्या करू स्वस्थ चित्तेसी लिंग असेल तया पाशी. बाळक हे असे निश्चयेसी म्हणून गेला तया जवळी. देखो निया दशशिर पळत असे लंबोदर. रावण झाला द्विजवर अभय देऊनी गेला जवळी. रावण म्हणे तयासी तू कवण बा सांग आम्हासी. माता पिता कवण तुझसी कवण कुळी जन्म तुझा. ब्रह्मचारी म्हणे रावणा इतके पुससी कवण्या कारणा. आमुच्या बापे तुझ्या ऋणा काय द्यावे सांग मज. हा सोनिया लंकेश्वर लोभे धरिला त्याचा कर. सांग बाळका कवणाचा कुमार प्रीतिभावे पुसतो मी. ब्रह्मचारी म्हणे रावणासी आमुचा पिता काय पुससी. जटाधारी भस्मांगासे रुद्राक्षमाळा असती देखा. शंकर म्हणती तयाशी भिक्षा मागणे अहर्निशे. वृषारूढ उमासरसी जननी ते जगन्माता. इतुके आम्हासी पुसतोसी तुझ देखता भय मानसी. बहुत वाटे परियेसी सोड हात जाऊ दे. रावण म्हणे ब्रह्मचारी तव पिता असे दरिद्री. भिक्षा मागे घरोघरी सौख्य नाही तुझ काही. आमुचे नगर लंकापूर रत्नखचित असे सुंदर. आम्हाच वे चाल सत्वर देवपूजा करीत जाई. जे जे मागसी आम्हासी सकळ देईन परियेसी.
सुखे राहावे मजपाशी म्हणे रावण तये वेळी ब्रह्मचारी म्हणे त्यासे लंकेसी बहुत राक्षसी आम्ही बाळक अरण्यासे खातील तेथे जाताची न येऊ तुझिया नगरासे सोड जाऊ दे घरासे क्षुधे पीडितो बहुवसी म्हणून भक्षितो भातुके तुके ऐकोने लंकानाथ त्या बाळका संबोधित लिंगधरी ऐसे म्हणत मी संध्या करीन तोवरी बाळक विनवी तयासी न धरी लिंग परियेसी मी ब्रह्मचारी अरण्यवासी उपद्रवू नको म्हणतसे तव लिंग असे जड मी पण बाळ असे वेड न घे लिंग जाऊ दे सोड धर्म घडेल तुझ लागी नाना परी संबोधित लिंग देत लंकानाथ संध्या करावया आपण त्वरित समुद्र तीरी वैसला ब्रह्मचारी तयासे उभा विनवी तसे रावणासे जड झालिया आपणासे ठेवीन त्वरित भूमीवरी वेळ तीन परियेसी बोलवीन तुम्हासे वेळ लागलिया परियेसे आपण ठेवीन भूमीवरी ऐसा निर्धार करोनी उभा गणेश लिंग घेऊनी समस्त देव विवानी बैसोनी पाहती कौतुके अर्घ्य समयी रावणासे बोलवी गणेश परियेसे जड झाले लिंगा आम्हासे सत्वर घेना म्हणतसे न्यासपूर्वक अर्घ्य देखा रावण करी अतिविवेका हाता दाखवी बाळका येतो राहे म्हणून या आणि क्षणभर राहोनी गणेश बोले वेळ दोनी जड झाले म्हणून शीघ्र यावे म्हणतसे न ये रावण ध्यानस्थ गणेश असे विचारित समस्त देवा ते साक्षी करीत लिंग ठेवीत भूमीवरी श्री विष्णूचे स्मरोनी लिंग ठेविले स्थापोनी संतोष जाहला अति गगनी पुष्पे वर्षती सुरवर अर्घ्य देवोनी लंकेश्वर निघोनी आला सत्वर लिंग देखिले भूमीवर मनी विकळ जाहला आवेशोनी रावण देखा ठोसे मारी गणनायका हास्य वदन रडे तो ऐका भूमीवरी लोळतसे म्हणे माझी आपिचासी सांगेन आता त्वरितेसी का मारिले मज बाळकासे म्हणून रडत निघाला देखा मग रावण काय करी लिंग धरून या दृढ करी उचलू गेला नाना परी भूमी सहित हालतसे कापे धरणी तये वेळी रावण उचली महाबळी न ये लिंग शिर आफळे ब्रह्मचारी सहित राहिला नाम पाविला याची कारणे महाबळेश्वर लिंग जाणे मुरडोने उढिता रावणे गोकर्णाकार जाहले ऐसे करिता लंकानाथ मागुती गेला तपार्थ ख्याती झाली गोकर्णात समस्त देव तेथे आले आणि असे अपार महिमा सांगत असे अनुपमा स्कंद पुराण वर्णिली सीमा प्रख्यात असे परियेसा ऐकोन सिद्धाचे वचन नामधारक संतोषोन पुदरपिचरणा लागे जाण म्हणे सरस्वती गंगाधरू इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे गोकर्ण महिमा वर्णनं नाम षष्ठोऽध्यायः। शुभं भवतु शुभमस्तु श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु। शुभं भवतु शुभमस्तु श्री सद्गुरु काका साई चरणारविंदार्पणमस्तु। जय श्री काका साई राम।